ने जर षटकार मारला तर अनंता यांच्याकडून दिले जातील 200 रुपयांचं कॅश प्राइज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 5 षटकाची लढत आहे. विलास आणि त्याच्या साथीला प्रभाकर अशी जोडी आहे जी मात्र आपण बघतोय पहिल्याच बॉलवर फटका दर्जेदार आहे. विलाच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवर ठोकला जातोय दर्जेदार चौकार. गेली तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जाऊया मॅच कडे. अर्थात दुसऱ्या बॉलवर इथे फलंदाज फेल. अर्थात विकेट क्रमांक 1 मैदानातून बाहेर येत असताना विलास बॅक टू द पवेलियन. तिथला तुम्ही पाहू शकाल तर विलासने खरं तर मागच्या मॅच मध्ये बॅटिंग भरपूर चांगली केली होती. तो विलास स्वस्त्यामध्ये बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला पाहू शकाल. प्रत्येक विकेटसाठी इथून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये दिले जातील महेश मोहिते साहेबांकडून. यस, प्रत्येक विकेटसाठी खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल महेशजी मोहिते साहेबांकडून. ते कॅश प्राइज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थातच गणेश येतोय गोलंदाजी मार्कवर. एक चांगला खेळाडू आहे. गोलंदाजी देखील चांगली आहे. वेग आहे आणि वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी देखील केली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यस, प्रत्येक 6 साठी संघ मालक कडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हे संघ मालक यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस मात्र बॅटची टॉप एज शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करणार. लगेच थांबून ठेवलं जात आहे. या षटकामध्ये विचार केला तर फक्त खर्च केले गणेशने 4 धावा. प्रभाकरला अजून एकही बॉल खेळायला मिळाला नाहीये. आणि प्रतीक यस, प्रभाकर दिसले साहेबांनी जर षटकार हॅट्रिक मारली तर संजय मते साहेबांकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 5,000 रुपये म्हणजे डोळ्याची पारणे पेटणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. यात शंका नाही आहे कारण भरपूर चांगली मॅच पाहतोय. यावेळेस मात्र थोडीशी खराब गोलंदाजी जी मात्र या ठिकाणी बघतोय आणि व्हाईट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. होऊ शकते, घडू शकतं. या मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवायचा असेल तर बॅटिंग करावी लागेल. खरं तर बक्षिसांचं खैरात जी मात्र आपण या ठिकाणी बघतोय. प्रभाकर आणि प्रतीक स्ट्रायकिंग एंडला प्रतीकला बघतोय. एक चांगला बॅट्समन आहे. मागच्या मॅचमध्ये देखील याने याच फलंदाजाने अगदी प्रभावित केलं होतं. षटकार चौकारांची आतषबाजी केली होती. तोच फलंदाज ऑन स्ट्राईकला. यस, फटका फसलाय. शतरक्षक बॉल खाली पकडली जाईल. झेल संपवला तो मात्र प्रतीक या फलंदाजाचा खेळ. जबरदस्त मॅच आपण बघतोय. क्रीडा प्रेक्षक रसिकांच्या भेटीला 5 षटकाची मॅच. पॅथॉलॉजी वॉरियर्स आणि त्याला फाईट करते टीम शिवनगर के वीर. अर्थात तुम्ही एक मॅच पाहू शकाल. दमदार मॅच. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला पाहू शकाल. प्रशांत येतो बॅटिंग मार्कवर. प्रशांतला आता धावा जमवावे लागतील. या मॅचमध्ये फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर धावा बनवाव्या लागतील. यस, इथे मित्र म्हणेन षटक संपल्याचा इशारा येतोय पंचाचा आणि 1 ओव्हरचा खेळ इथे संपलाय.
10 फलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर. येस, निशांतजी बागडे अर्थात कॅमेरामॅन सध्या ऑपरेटरच्या स्वरूपात आम्हाला पाहायला मिळतात. आणि यस, या स्पर्धेचं वैशिष्ट्य खरं तर भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा या कशाळे परिसर विभागामध्ये एक दमदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा सातत्याने चर्चा आम्ही पाहत होतो आणि तीच आज स्पर्धा सत्यामध्ये उतरवली. अर्थात कशाळे प्रीमियर लीग 2026चं हे पर्व तिसरे मध्ये सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक मायबापांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. आता उर्वरित 4 षटकं बाकी आहेत. त्या 4 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील कारण समोर विचार केला तर फलंदाज मी तर म्हणेन अनिल सारखा फलंदाज आहे, गणेश सारखा फलंदाज आहे. म्हणजे या फलंदाजाला कुठेतरी रोखावं लागेल या मॅचमध्ये. जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर तशी दमदार बॅटिंग देखील करावी लागेल. यस, गोलंदाजी ट्रॅकवर रवी ठोंबरे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय. पहिला बॉल प्रभाकर यासाठी. यस, पहिलाच फटका अलॉंग द कार्पेटचा फटका त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक डीपमध्ये चांगलं होतं. अगदी घेतली जाईल शॉर्ट मिड ऑन मध्ये डॉट बॉल. आणि इथे मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. रवी ठोंबरे बॉलिंग मार्कवर आपण बघतोय. शॉर्ट बॉल उडवली जाते दांडी आणि इथे फलंदाज बाद प्रभाकर बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय दिलीप. असं वाटलं होतं की पॅथॉलॉजी वॉरियर्स हा संघ ना फायनलमध्ये दाखल होऊ शकतो की काय, परंतु अजूनही मॅच संपली नाही. मॅच ऑन आहे. इथे दिलीपच्या बॅटमध्ये उडवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ. वडा कॅच. या मॅचमध्ये शिरकाव करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल शिवनगर के वीर. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद दिलीप बॅक टू द डगआउट. महेशजी मोहिते साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. सन्माननीय अनिलजी दोरे यांच्यासाठी ते कॅश प्राईज असेल. अर्थात चांगली झेल जेव्हा जेव्हा चांगल्या कॅचेस पकडले जातात ना तेव्हा तेव्हा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. इथे आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. उत्तम ला देखील माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर येत 5वा विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना उत्तम बॅक टू द पॅव्हिलियन. एस, विकेट हॅट्रिक कंप्लीट. या ठिकाणी समाप्त झाले. टीमची टोटल जाण पोचले 6 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात. O2 डीचे
सत्र आहे आणि त्यामध्ये आमचे क्रीडा प्रेक्षक रसिक देखील डान्स करतील यात शंका नाही आहे. कारण प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी खरे तर घेतलेली अफाट मेहनत दर्जेदार कष्ट आणि संघर्ष करून ही स्पर्धा उभारली गेली आणि या स्पर्धेला अंतिम 4 चांद लावण्यासाठी उपस्थित प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. अर्थात तुम्ही पाहतात कशळे प्रीमियर लीग 2026 हे पर्व भव्य दिव्य आयोजन जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तिसरा षटक हाताळत असताना गणेशला पाहू शकाल. फुलटॉच बॉल फटका ऑन साईडला चांगला पाहायला मिळेल. वाडी लॉंगा प्रिन्सनमध्ये क्षेत्ररक्षक फार दुर्वटनाला घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि एक सिंगलने धाव फलक जाण पोहोचेल मात्र 7 या धावसंख्येवर. इथे मित्र म्हणेन चांगला बॉल रिलीज केला होता. षटक क्रमांक तिसरा आपण बघतोय गणेश गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथून कमबॅक करावा लागेल गणेशला. तर कमबॅक तर झालाय परंतु बॅटिंग करत असताना पॅथॉलॉजी वॉरियर संघाला धावा जमवाव्या लागतील कारण फायनलची मॅच खेळायचं आहे. फायनलपर्यंत पोचायचं आहे. कमीत कमी 40 तरी धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. षटक क्रमांक तिसरा आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गणेशला पाहू शकाल आणि इथे हा बॉल खरं तर डॉट येईल आणि नक्कीच इथे देखील चांगला बॉल रिलीज करत असताना गणेश देखील म्हणत असेल की मी करू तरी काय कारण जोपर्यंत प्रशांत असेल ना तोपर्यंत मी नक्कीच म्हणेन की धावा येऊ शकतात पॅथॉलॉजी वॉरियर्ससाठी आणि ती सर्व जबाबदारी घेऊन उतरला पॅथॉलॉजी वॉरियर संघ. आज मी तर म्हणेन विचार करत असतील पॅथॉलॉजी वॉरियर्सचे खेळाडू की हे काय केलं. शेवटच्या मोमेंटला धावा येणे अपेक्षित आहे. इथे देखील फटका जबरदस्त होता परंतु पकडली जाईल. ज्या फलंदाजावर नजरा होते तो फलंदाज देखील इथून माघारी परततोय. अर्थात प्रशांत बॅक टू द पवेलियन. अगदी चांगलं संगीत देखील आपण ऐकतोय तुमच्या माध्यमातून. यस तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचा आवाज देखील तुम्ही डीजेच्या माध्यमातून क्रीडा प्रेक्षक रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्याच्या वतीने देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस मात्र हलकासा स्टेअर केला फक्त दिशा दिले ऑन साईडला. मित्र म्हणून कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं झालं घेतली जाईल. एक सिंगल धाव एक धावावर संघर्ष करावा लागेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. तर म्हणेन लो स्कोरिंगचे मॅच पाहायला मिळेल का कारण एका साईडला पाहिलं तर शिवनगर के वीर हा संघ मजबूत स्थितीत आपण बघतोय. 6 विकेट पाहायला मिळतात 8 या धावसंख्येवर. खरं तर पॅथॉलॉजी वॉरियर्स बोलत असेल की आपण एक घडले तरी काय मैदानाच्या आतमध्ये जणू काय बिलाची विकेट गेली ना तिथून जो विकेटचं पतन झालं शेवटपर्यंत अद्यापर्यंत 6 विकेट आपण या ठिकाणी बघतोय. जाऊया मॅचकडे. यावेळेस मात्र चांगला बॉल रिलीज केला डॉट डिलिव्हरी या ठिकाणी आपण बघतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज गणेश लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल जो मात्र संजय आणि अमोल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सातत्याने खेळत असताना यस गणेश खरं तर पायात देखील इंजर्ड आहे ते दिसतंय परंतु आज संघ मालकासाठी खेळायचंय. स्वतःसाठी न खेळता संघ मालकासाठी खेळायचंय. गावासाठी तर नक्कीच खेळतोय परंतु तसं योगदान देखील आज आपल्याला पाहिलंय गणेशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे षटक संपलाय तिसरं. धाव फलक जाण पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. आता पॅथॉलॉजी वॉरियर संघाचे सर्व खेळाडू हात पसरून पुढे उभे राहिलेत. त्यांना माहीत आहे हे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये जणू काही जादू टोना झाला की काय कारण समोर संघ तुम्ही पाहतात शिवनगर के वीर आणि यस त्याच्या माध्यमातून यस चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. 8 धावा आपण बघतोय 6 विकेटच्या मोबदल्यात. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
मोल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला संजयला पाहू शकाल. 8 धावा आपण बघतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोजला पाहू शकाल. मनोज देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु या मॅचमध्ये ती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र अमोलचे प्रयत्न चालू आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. दररोज विचार केला तर डेलीचा कोणत्या नाही कोणत्या बिझनेसमध्ये ते रुजू असतात, परंतु आज हा खेळ खेळण्यासाठी क्रिकेटचा खेळ जो मात्र या कशाळ या क्रीडा नगरीवर खेळत असताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फटका क्लास होता, परंतु तितकीच महत्त्वाची झेल. खरं तर शरीराचं जे पोट आहे ना ते फार मोठं आहे, परंतु त्या पोटाला सावरून देखील जी झेल घेतली ना ती मात्र जबरदस्त. आणि इथे ती झेल टिपत असताना करणला तुम्ही पाहू शकाल. अगदी चांगला खेळ. संघर्षमय चौकार. या धावसंख्येवर म्हणजेच 12 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉल होता, त्यावर फटका यायला पाहिजे होता कव्हर पॉईंट मधून, परंतु पंचांकडे दात मागत असताना डॉट बॉलची संगता. लाजवाब पंचगिरी आपण बघतोय. बदलापूर विभागातून बिलॉंग करत असताना आज पंचांच्या भूमिकेत खरं तर अनंत गावंडा सरांना तुम्ही पाहू शकाल, श्रीपद कडाळे सरांना पाहू शकाल, विलास सरांना पाहू शकाल. असा पंचांचा पॅनल जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बॅटच्या स्लॉटमध्ये त्याला उडवलंय मिड विकेट रिझन मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. असा एखादा खेळाडू असतो ना संघामध्ये की मधली फळी जरी डासळली ना त्यावेळेस शेवटचा जो खेळाडू असतो तो डाव सावरत असतो, आणि ते साध्य करत असताना मी तर म्हणेन आणखीन एक ठोकलाय. स्विच हिटचा फटका. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान, चेंडू सीमा पार. 4 धावा. वीस या आकड्यावर. आता कुठंतरी असं वाटतं की धावसंख्या जमले की काय. 22 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नक्कीच सनद जयसूर्याची आम्हाला आठवण होते. अगदी त्यांच्याकडे पाहिलं ना तर नक्कीच अनिल दोरे साहेबांना तुम्ही पाहू शकाल. एक गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर चांगला गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजी करावी लागेल. 22 बनलेत अजून या षटकामध्ये. अमोलच्या बॅटमधनं खरं तर रोहितच्या बॅटमधनं धावा चांगल्या आलेत, आणि त्या रोहितला बॅटिंग करावी लागेल. आपण विचार केला तर 22 धावा आपण बघतोय. षटकात धावा येणं गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट. खरं तर जसा बॉल पडला जातो तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला यस लेफ्ट हँड फलंदाज संजय. मी तर नक्कीच म्हणेन की संजयला स्ट्राईक देणं महत्त्वाचं राहील रोहित या फलंदाजासाठी, कारण रोहितच्या बॅटमधनं 4 बॉलमध्ये 14 धावा आलेत, म्हणजेच रोहित बॅटिंग करू शकतो. कमीत कमी 30 धावा बनले ना तर लो स्कोरिंगची मॅच नेहमीच चांगली होत असते. त्या 30 धावा देखील डिपेंड करणं महत्त्वाचे ठरतील का. यस फटका चांगला आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाईल आणि 1 या धावसंख्येने धाव फलक फ्राय होईल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर.
आता मी तर म्हणेन शेवटचे 3 बॉल उर्वरित शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवर धावा देखील घेणं अपेक्षित राहील. एक लो स्कोरिंगची मॅच आपण बघतोय. 23 धावा स्कोर बोर्डवर 7 विकेटच्या मोबदल्यात. पॅथॉलॉजी वॉरियर संघाची खरं तर अक्षरशः मी म्हणेन बिकट परिस्थिती जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 23 बनलेत, 20चा आकडा तर कंप्लीट केला आहे, 23 बनलेत, परंतु जशाच तसं उत्तर दिलं जाईल का हे देखील पाहणं नेक्स्ट पूर्वार्धामध्ये पाहायला मिळेल. यावेळी साडव्या बाटने फटका सजवलाय. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक तर बनले, दुसरेचा प्रयत्न आणि यस पाहता पाहता पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज होईल बाद अर्थात रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. अडीच ठोक. येस या ओव्हरमधील शेवटचे 2 बॉल ची मात्र आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सुमित. हा बॉल थोडासा खराब असेल म्हणजे वाईट बॉलची सांगता. धाव फलक 1 ने वाढेल. जाण पोहोचेल 25 या धावसंख्येवर. आणि नेक्स्ट मॅच असेल अर्थात ब्रदर्स 11 संघाचा कॅप्टन आणि टीम चिक्या 11 संघाचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स कक्षामध्ये या. त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. एक तर बनले, दुसरेचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही आहे आणि एक या धावसंख्येने धाव फलक हळूहळू का होईना कासवाच्या गतीने धावसंख्या आपण बघतोय. 26 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. सेमी क्रमांक 2 तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळेल. ब्रदर्स 11 आणि त्याला फाईट करेल टीम चिक्या 11 अशी मॅच जी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी या स्पर्धेचा आनंद घेत असताना यूट्यूबद्वारे जेवढे क्रीडा प्रेक्षक जसे की मॅच पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या वतीने कशाळे प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होणार का आणि यस तिसरीचा प्रयत्न झालाय परंतु इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद आणि या 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल. 28 धावा आणि गरज आहे येणारे 30 बॉल 29 धावा मॅच जिंकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. यस नितीन बोराडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजेच फायनल पाहण्यासाठी सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी येतील यात शंका नाही आहे. आणि यस इथे
स्पोर्ट्स सायकलचं देखील आगमन चे मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. 30 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 29 धावसंख्येची. 29 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. असं मॅन ऑफ द सिरीज साठी खरं तर सायकल देखील पुरस्कृत केले, म्हणजे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. अर्थात तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट मॅच ब्रदर्स 11 आणि त्याला फाईट करेल चिक्या 11 अशी मॅच पाहायला मिळेल. शिवनगर के बीर हा सामना जिंकेल का की पॅथॉलॉजी वॉरियर्स या सामन्यामध्ये सर्वांचे झेरॉक्स काढेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तितकीच महत्त्वाची मॅच देखील पाहायला महत्त्वाची आहे. 30 बॉलमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. लो स्कोरिंगचा सामना तुमच्या आमच्या भेटीला. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले जातील. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महेश मोहिते यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपये दिले जातील. एक झेलसाठी 1000 रुपये तर दिलेत आणि आता प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. पहिला बॉल यावेळेस मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट करत असताना 2 फलंदाज. येस नेक्स्ट मॅचचा टॉस जी मात्र या ठिकाणी केला जाईल. ब्रदर्स 11 संघाचा कॅप्टन आणि टीम चिक्या 11 संघाचा कॅप्टन. आपण लगेच या ठिकाणी या नाणेफेक करिता. चला आपल्याला अंतिम पुकार असेल. फुलटॉच बॉल एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज गडेच्या बॅटमधनं दर्जेदार हा चौकार. सर मंगेच्या बॅटमधनं हा चौकार. गुरुना दोरेसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. झेल पकडली तर. यावेळेस मात्र कबड्डी रेडचा लास्ट जवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता मंगेश ऑन फायर चौकार. अर्थात बंटी साळुंके यांच्यात ते युद्ध मात्र पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल गुरुनाथ. यस 24 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. त्या 15 धावा बनवल्या जातील का
हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेश, ज्याच्याकडे क्षमता आहे. गणेश म्हटला तर कशाळे संघाचा बाहुबली, आणि तोच बाहुबली मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. यस, गणेशला माहिती आहे की इथे विकेट देणं फार महत्त्वाचं नाही आहे, विकेट टिकून ठेवणं फार महत्त्वाचं राहील, आणि तेच सध्या करत असताना या ठिकाणी आपण बघतोय 14 धावा आपण फक्त बघतोय. चिकन 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम चूज द फील्ड बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ब्रदर्स 11 संघाला. जाऊया मॅचकडे. यस, गणेश बॅटमधनं उडवलाय स्टँडिंग डिलेवर्ड ओव्हर दी रोप, बॉलला पाठवलंय 7 धावांकरिता येतोय दमदार षटकार. यस, गुरुनाथने जर विकेट गेला तर नक्कीच आनंद आगिवले यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस मात्र लांब 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 लचक दर्जेदार, मला का बाहुबली म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना फलंदाज गणेशच्या बॅटमधनं धुवाधार बॅटिंग, 7 धावा, सिक्सर. अजून 3 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी, आणि गुरुनाथने जर विकेट काढली तर महेश मोहिते साहेबांकडून दिले जातील 500 रुपयांचं कॅश प्राइज. गुरुनाथसाठी हा पारितोषिक आहे. खरं तर गणेश मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. गणेश 500 रुपये देईल की गुरुनाथ मॅच संपून टाकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि इथे यस, कॅच पकडले आणि विकेट देखील घेतले, म्हणजे 500 रुपयाचा हा बॉल अक्षरशः पाहायला मिळाला, आणि गुरुनाथसाठी खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागू होत आहे. आणि इथे मी तर म्हणेन विकेटचं पतन, फलंदाज बाद, गणेश बॅक टू द डगआउट. ची किंमत खरं तर पाहायला मिळाली 700 रुपयामध्ये कन्वर्ट. जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपण बघतोय. यस, करणला माहिती आहे शांततेत क्रिकेटचं खेळ करणं फार महत्त्वाचं राहील. 3 धावसंख्येची गरज असताना बडवली जाते 1 धाव. आता उर्वरित 19 बॉल शिल्लक आहेत आणि त्या बडवायचे 2 धावा मॅच जिंकण्यासाठी. 26 बनलेत. यस, यस, इथे फटका चांगला आहे. मंगेच्या बॅटमधनं विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय षटकार, आणि इथे पहिला संघ मेगा फायनल साठी पात्र ठरतोय. संघाचं नाव आहे शिवनगर के वीर वॉरियर संघ. अर्थात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला संघ जो मात्र फायनल मध्ये दाखल होत असताना शिवनगर के वीर. विश ऑल द बेस्ट शिवनगर के वीर, आणि हार्ड लक टीम